मुलांनो, आज आपण 37 पोएम बघणार आहोत, जिचं नाव आहे बेड टाईम. बेड टाईम म्हणजे झोपण्याची वेळ. द इव्हिनिंग इज कमिंग, द सन सिंग्स टू रेस्ट. आता संध्याकाळ होणार आहे आणि सूर्य सिंक म्हणजे बुडणार आहे. म्हणजेच काय, तर सूर्य मावळणार आहे आराम करण्यासाठी. रेस्ट म्हणजे आराम करणे. म्हणजे सूर्य आता जाऊन अंधार पडणार आहे. द रुक्स आर ऑल फ्लाइंग स्ट्रेट होम टू द नेस्ट. तर रुक्स म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला? तर पक्षी, एक वेगळ्या प्रकारचे पक्षी असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर संध्याकाळ व्हायची वेळ असेल तर सगळे पक्षी आपल्या घरट्याकडे परत जात असतात. तुम्ही कधी पण बघा. काव सेज द रूक. आता हे कोणते पक्षी आहेत? तर काव म्हणजे कावळा आहेत. कावळा म्हणतो काव काव. ॲज ही फ्लाईज ओव्हर हेड. आपल्या डोक्यावरून जाताना कावळा काव काव करत जातो आणि काय म्हणतो? इट्स टाईम लिटिल पीपल, वे आर गोइंग टू बेड. आणि लिटिल पीपल म्हणजे कोण? तर तुम्ही सगळी जी छोटी छोटी मुले आहेत तर त्यांना म्हणतो, छोट्यांनो आता तुमचा झोपायचा वेळ झालाय बरं का. The butterfly drowsy has folded its wing. आता बटरफ्लाय जे आहेत, फुलपाखरे आहेत, तर ते सुद्धा ड्राउझी म्हणजे काय, तर स्लीपी म्हणजे त्यांना सुद्धा आता झोप आलेली आहेत आणि त्यांनी त्यांचे पंख असे फोल्ड करून घेतलेले आहेत, आपल्या अंगाभोवती बंद केलेले आहेत त्यांचे पंख. द बीज आर रिटर्निंग, नो मोर द बर्ड सिंग. आता ज्या माश्या आहेत, मधमाश्या आहेत, त्या पण परत चाललेल्या आहेत आणि आता पक्ष्यांच्या गाण्याचा अजिबात आवाज नसणार आहे, पक्ष्यांचा किलबिलाट नसणार आहे, कारण सगळे पक्षी आपल्या घरट्यांकडे परत गेलेले आहेत. देअर लेबर इज ओव्हर. लेबर म्हणजे त्यांचं जे दिवसभराचं काम आहे तर ते आता संपलेलं आहे. देअर नेस्टलिंग्स आर फेड. नेस्टलिंग म्हणजे काय, तर पक्ष्यांची बाळं, जी छोटे पक्षी असतात ना, ज्यांना अजून उडता येत नाही, तर ते फेड म्हणजे आता त्यांनी खायला घातलेलं आहे. इट्स टाईम लिटिल पीपल, वे आर गोइंग टू बेड. आणि आता हा जो वेळ आहे हा छोट्या मुलांनी झोपून जाण्याचा वेळ आहे. गुड नाईट लिटिल पीपल. तर छोट्या मुलांनो गुड नाईट, शुभरात्री. गुड नाईट अँड गुड नाईट, शुभरात्री आणि शुभरात्री. स्वीट ड्रीम्स टू युअर आयलिड्स टिल डाउनिंग ऑफ लाईट. आणि तुम्ही आता झोपा. आणि आयलिड्स म्हणजे आपले पापण्या, तर तिथं तुम्ही काय छान छान स्वप्न बघा. कधीपर्यंत बघायचं आहे, तर डाऊन म्हणजे पहाट. जोपर्यंत पहाट होत नाही, जोपर्यंत सूर्यप्रकाश येत नाही, तोपर्यंत तुम्ही झोपून जा असं सांगितलं आणि छान छान स्वप्न बघा. द इव्हिनिंग हॅज कम, देअर इज नो मोर टू बी सेड. इट्स टाईम लिटिल पीपल, वे आर गोइंग टू बेड. आता संध्याकाळ झाली आहे, आता दुसरं काही तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे. तर हा जो वेळ आहे तर तो छोट्या मुलांनी गोइंग टू बेड म्हणजे झोपायला जाण्याचा वेळ आहे. म्हणजे तुम्ही संध्याकाळपर्यंत शाळेतून जाऊन यायचं, दुपारी अभ्यास करायचा, संध्याकाळी थोडं खेळायचं आणि अंधार पडला की जेवायचं आणि झोपून जायचं आणि मग सकाळी पहाटे लवकर उठायचं शाळेत जाण्यासाठी, तयार होण्यासाठी. तर अशा प्रकारची ही पोयम आहे बेड टाईम. ओके, समजलं? रात्रभर खूप उशीरपर्यंत टी व्ही बघत बसायचं, मग रात्री 11-12ला झोपायचं, मग सकाळी उठताना रडायचं शाळेसाठी. तर हे सगळं चुकीचं आहे. रात्रीचं लवकर झोपायचं आणि सकाळचं लवकर उठायचं. ओके, समजलं? बाय बाय.